तर आज होती श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि 15 ऑगस्ट. तर सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हॅपी इंडिपेंडन्स डे. तर छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे. श्रीकृष्णाची पण मी मस्त पूजा करून घेतलेली आणि पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर रांगोळी काढून घेतली. तर आज 15 ऑगस्ट आणि जन्माष्टमी दोन्ही एकत्र आल्यामुळं म्हटलं काहीतरी व्यवस्थित असं कॉम्बिनेशन करूनच रांगोळी काढावी, जेणेकरून दोन्ही पण दिवस आपल्या रांगोळीमध्ये दिसतील. तर म्हणून मी मटका वगैरे असं तिरंगा कलरचं काढलेलं, परत बासरीचे गोंडे जे होते ते 3 रंगाचे काढले होते आणि अशी रांगोळी काढून घेतली. तर पाहू शकता तुम्ही, छान दिसत होती रांगोळी. आणि फायनल लुक आपल्या रांगोळीचा असा आहे. आणि त्याच्यानंतर तक्षला मला आज कृष्ण बनवायचं होतं. तर फर्स्ट टाईम 8 वर्षात मी त्याला, म्हणजे अजूनपर्यंत कधी कृष्णाचं असं गेटअप नव्हता केला, पण ह्यावेळी त्याच्या स्कूलमध्ये त्याचं हे होतं, डान्स होता जन्माष्टमीनिमित्त. तर त्यावेळी ते केलं होतं त्यांनी आणि सगळं होतं आणलेलं कपडे वगैरे. तर म्हटलं चला आज आपण तर आहे जन्माष्टमी, तर आपण तसा लुक करूया आणि थोडेसे फोटो वगैरे काढूया, तुझे कसं दिसतंय बघू. अंशुलला पण करायचं होतं, पण तो असं शांत बसत नाही आणि त्याला जमत पण नाही एवढं सगळं. म्हटलं थोडासा मोठा झाल्यावर करेल, म्हणून त्याला नाही केलं. हा जरा शांत राहत होतं. म्हटलं चल करूया थोडंसं तुझ्याकडेच आपण थोडं हे करू. खरं तर प्रॉपर ड्रेस अंशुलचा होता कृष्णाचा, पण त्याला नाही आवडत असं, तो खूप चिडचिड करतो आणि त्याची तब्येत पण खराब होती, त्याच्यामुळे म्हटलं नकोच त्याच्या नादी लागायला. तर इकडे तक्षला थोडीशी लिपस्टिक वगैरे लावलेली मी. बघत होता रागातच माझ्याकडं. आणि मस्त आवरून घेतलं त्याचं थोडं थोडं करून, असं कर तसं कर करून. जरा हे होत होता की असं इथं काय लावते तिथं काय लावते. कपाळावरती पण माझ्याकडे गंध वगैरे असा नव्हता, तसा मी लिप लायनरनीच गंध लावलेला, त्याला थोडंसं हे केलं. तर आवरलं कसं कसं. पुढे मी तुम्हाला त्याचे फोटोज पण दाखवेल. आणि त्याच्या स्कूलमध्ये ज्या ड्रेसवरती त्याचा परफॉर्मन्स होता त्या ड्रेसवर पण आम्ही फोटो काढलेत, ते पण मी पुढे शेअर करणार आहे. ब्ल्यू कलरचा कुर्ता होता वरचा आणि व्हाईटच धोती होती. तर त्याच्यावरती त्याला तो ड्रेस घालून त्याला परफॉर्मन्स करायचं होतं. तर हे असं मुलं लहान आहेत तोपर्यंत काही ते करून देत नाहीत व्यवस्थित. आज जरा शांत उभा राहत होतं, म्हणून छान वाटत होतं. म्हटलं आवरून तर देतोय निवांत. त्याला आवरताच कंटाळा यायला लागलेला. आवरतानाच म्हणत होता, आता जेव्हा माझे फोटो काढून होतील त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी पण माझे पाय धावून द्यायचे, बाबांनी आणि तू. म्हणलं ठीक आहे बाबा, आता काय आम्हालाच हौस आहे. पण आवरेपर्यंत तर शांत बसला किंवा फोटोज व्यवस्थित काढेपर्यंत जरा दम धरला त्यांनी, तोपर्यंत म्हटलं तेवढंच बास झालं. आणि आता मस्त डोक्याचं ते मोरपंख वगैरे तसं लावून घेतलं. आणि त्याचे बाबा इकडे त्याला चिडवत होते लिपस्टिक लावली म्हणून. तर हे असे व्हॉइस ओव्हर करून मला व्हिडिओ बनवायला लागतात. त्याचं कारण म्हणजे घरात TV वगैरे चालू असती आणि मध्येच अंशुलचं पण काही नाही काही चालू होतं लगेच बोलायचं, त्याच्यामुळं मग मला ते सगळं कट करून व्हॉइस ओव्हर करायला लागतो. तर थोडंसं ॲडजस्ट करा तुम्ही पण सगळे. थोडं मुलं मोठी होईपर्यंत मला पण थोडं ॲडजस्ट करायला लागणार, कारण त्यांना पण TV वगैरे बंद करून ठेवा म्हटलं की मग ते माझ्याच मागं लागतात व्हिडिओ करत असताना. म्हणून माझं चालू असतं शूट करणं आणि त्यांचं TV बघणं चालू असतं. तेव्हा त्यांना कळत नाही मग मी इकडं काही कॅमेरा चालू केला आहे वगैरे, नाही तर मग खूप डिस्टर्ब करतात. तर
आता मुलांना आहेत लहान तोपर्यंत थोडंसं असंच होणार, जोपर्यंत त्यांना कॅमेऱ्याची सवय लागत नाही. अजून आम्ही नवीनच आहोत त्याच्यामध्ये. तर इकडे कानातलं घालत होते मी ह्याला, आणि हा ना सारखं कान हलवून हलवून तो पाडत होता. हे बघ पाडलं. तक्षुला माझी आवड आहे अशा गोष्टींची, म्हणजे पण तो थोडंसं मग त्याला असं आवरताच त्याला तब्येत खराब व्हायला लागते त्याची. तर लगेच हातपाय वगैरे दुखत होते. नंतर तो खूप डान्स वगैरे त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवून पण टाकलेत मी 1-2 त्याचे. त्याच्यात त्यांनी त्याच्या स्कूलमध्ये होता तो परफॉर्मन्स पण करून दाखवला आहे. अर्धच आमच्याकडे सॉन्ग अर्धच होतं त्याच्यावरचं. त्याला म्हटलं जेवढं आहे तेवढं कर. आणि हा आहे त्याचा लुक. हे म्हणजे आम्ही व्हिडिओ घेताना छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत, त्या ॲड केल्यात. आणि हे फोटो गोड दिसत होतं बाळ. आणि हा त्याच्या स्कूलमध्ये असा ड्रेस घालायचा होता त्याला, तर त्याच्या माऊनी शिवून दिलेलं त्याला कुर्ता वगैरे, कारण आम्हाला भेटतच नव्हतं हे धोती वगैरे इकडं. त्याच्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाली, आणि पाहू शकता तुम्ही देवघर कसं दिसत होतं. आता हे सगळं शूटिंग तक्षच्या बाबांनी घेतलेलं आहे. मला ना खूप काम होतं, सुट्टी होती, मुलं घरी होती, एकतर गावाला वगैरे जाऊन आलेलो, त्याच्यामुळे तेच सगळं माझं अजूनपर्यंत आवरावरी चालू आहे. तर म्हटलं तुम्हीच घ्या थोडं आणि टाकूया आपण जन्माष्टमीचं. तर हे सगळं शूट त्यांनी केलेलं आहे. मस्त दिवाबत्ती वगैरे झाली संध्याकाळची, आणि संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं नंतर. थोडंसं बाहेर पण जाऊन आलो. सुट्टी होती दिवसभर, म्हटलं मुलांना पण आता 2-3 दिवस सुट्ट्या आल्यात. होऊ शकता माझे कृष्ण दोन्ही पण. आणि हरतालिकेची मूर्ती आहे, पण ते मुलं हेच करून देत नाही आहेत, राहू दे म्हणतात, छान दिसतोय देव बाप्पा. विसर्जन पण नाही केलं आम्ही, तसंच ठेवलं आहे. मग आवडतं त्यांना जर, म्हटलं राहू द्या. आणि आता तुम्ही बघणार आहात सरप्राईज. तर हा झुला मी बनवलेला आहे, जन्माष्टमीसाठीच बनवला होता. मला आवडतं असं करायला. मी दिवाळीला पण आकाशकंदील वगैरे असं मी बनवत असते. आणि झुला पण मी बघितला होता एक दिवशी यूट्यूबला, तर इच्छा झाली की करूया आपण पण असंच, आणि मी बनवला. भारी दिसत होतं ते सगळं, पाहू शकता तुम्ही. ही कृष्णाची आणि गाय आणि वासरूची मूर्ती जी आहे ती मला ह्यांनी बड्डेला गिफ्ट केलेलं आहे. म्हटलं मला नाही येते देवघरामध्ये, तर मला ते हवं आहे. तर ह्या 2 मूर्त्या घेतल्या होत्या. चला, लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.